साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. महसूल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ. क्रीडा स्पर्धांतून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. डॉक्टर किरण पाटील. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शारीरिक तंदुरुस्तीसह विरंगुळा मिळेल. तसेच या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आपल्या कलागुणांना समोर आणण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले. महसूल विभागाच्या वतीने 2 दिवसीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी महसूल समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन राजेंद्र पोळ, सुरेश थोरात, अजिंक्य गोडगे, उपजिल्हाधिकारी निवडणूक सुहासिनी गोनेवार, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, शैलेश काळे, शरद पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी BS महानकर तसेच सर्व तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार दिनाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर महोत्सवाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. जिल्ह्यातील महसूल उपविभाग निहाय पथकाद्वारे शानदार पथसंचलन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेची सुरुवात डॉक्टर पाटील यांनी क्रिकेट खेळून केली. यावेळी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची रूपरेषा व महत्त्व विशद केले. संचालन तहसीलदार ऋषाली केसकर व ग्रामविकास अधिकारी शिवानंद वाकतकर यांनी केले. या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय कार्यालय बुलढाणा, मलकापूर, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव, जामोद या महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, थ्रोबॉल, खो-खो, रिंग टेनिस, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम या खेळाचा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा सहभाग असणार आहे.